प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. जेव्हा आपण येशू सोबत चालतो तेव्हा एका बाजूला आपल्याला आनंद मिळतो. तो आपला हात धरून आपल्याला अद्भुतपणे मार्गदर्शन करतो. दुसऱ्या बाजूला अपमान आणि छळ देखील येतात. तुमच्या परिसरातील लोक तुमची थट्टा करू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणीही लोक फक्त तुम्ही ख्रिश्चन आहात म्हणून तुम्हाला दुर्लक्षित किंवा उपहास करू शकतात. कदाचित ज्या गावात, शहरात किंवा नगरात तुम्ही राहता किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा लोकांमध्येही असे होऊ शकते. जर काही दुर्दैवी घटना घडली तर लगेचच ते म्हणतील तो ख्रिश्चन झाला म्हणूनच हे सगळं घडतंय. फक्त तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर चिकटून राहिलात म्हणून तुम्हाला त्रास, अपमान आणि दुःख सहन करावे लागतात. येशू सोबत चालण्यात आनंद आहे, पण जेव्हा दुःख आणि छळ येतात तेव्हा काय करावे? 1 पेत्र अध्याय 4 वचन 16 मध्ये लिहिलं आहे, ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये, त्या नावामुळे देवाचा गौरव करावा. या वचनात असंच सांगितलं आहे, म्हणून लाजू नका. जर ते फक्त तुमच्या ख्रिश्चन विश्वासामुळे तुमची थट्टा करत असतील, तुच्छ लेखत असतील किंवा दुर्लक्ष करत असतील तर घाबरू नका किंवा लाजू नका. त्याऐवजी म्हणा, येशू माझ्या सोबत आहे आणि मी त्याच्या सोबत चालतो. मी जिवंत देवाला स्वीकारला आहे. लोकांनी हसावं, काहीही बोलावं, मला फरक पडत नाही. पण त्यासाठी तुम्ही दुःखी होऊ नका किंवा स्वतःला मर्यादित करू नका. उलट असं सांगितलं आहे की तुम्ही आनंदाने देवाची महिमा केली पाहिजे. मी फक्त हेच पाळतो. लोक माझ्या विरुद्ध कितीतरी गोष्टी बोलतात. पूर्वी एका माणसाने मासिकांमध्ये माझ्याबद्दल लिहिलं होतं आणि माझी बदनामी करणं हेच त्याचं एकमेव काम झालं होतं. तो हे एक सेवा कार्य म्हणून करत होता. आजही लोक युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरून हेच करतात. लोक इतरांचं नाव खराब करण्यात खूप मेहनत घेतात. प्रभू आमच्या मार्फत जे चमत्कार करतो त्याची ते थट्टा करतात. हे सगळं मी पाहिलं तरी मला काहीही वाईट वाटत नाही. मी देवाचा सेवक आहे म्हणूनच ते अशा प्रकारे बोलतात. मी येशूच्या नावासाठी त्याची सेवा करत असल्यामुळे ते माझी थट्टा करत नाहीत का? प्रभूने मला सांगितलं, आनंद करा आणि खुश राहा. त्यामुळे मला याचं लाज वाटत नाही. ते माझ्या विरुद्ध काहीही बोलू देत, काहीही करू देत. मी हा मार्ग येशूसाठी चाललो आहे असं म्हणत मी प्रभूचं स्तुती करीन. प्रभू, या निंदा, उपहास, खोट्या आरोपांकरिता आणि लाजेसाठी मी तुझं स्तुती करतो. तुम्ही अशा प्रकारे त्याची स्तुती केलीत की तुम्हाला एक अवर्णनीय आनंद मिळेल. येशूसाठी दुःख सहन करणं हे एक विशेष सौभाग्य आहे. तुम्ही सतत स्तुती करत राहिलात तर काय होईल माहितीये का? प्रभू तुम्हाला सतत उंचावत राहील, ज्यामुळे बोलणारे किंवा लिहिणारे लाजिरवाणे होतील. मग महिने असं लिहून त्यांनी शेवटी काय मिळवलं? प्रभूने या सेवेला उंच शिखरावर नेलं आणि आम्हाला हजारो मिशनरी पाठवायला आणि चर्च बांधायला सामर्थ्य दिलं आणि असंख्य लोकांना येशूकडे नेण्यासाठी. तो मला आपल्या सामर्थ्याचे चिन्हे आणि चमत्कार दाखवण्यासाठी कृपापूर्वक वापरत आहे. मी जिथे जिथे जातो लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात, फक्त तुमच्यामुळेच मी वाचलो आहे, तुमच्या संदेशामुळेच मला स्पर्श झाला. मी जिथे जिथे जातो तिथे अनेक साक्षी आणि चमत्कार मी ऐकतो. हे सगळं कसं घडलं? त्यांनी निंदा आणि उपहास करत राहिले तरीही या सेवेला प्रभूने आशीर्वाद दिला आहे. जे लोक असं लिहित किंवा बोलत होते त्यांचं काय झालं? ते संपले. म्हणून असं म्हणू नका ते युट्यूबवर बोलतात, लिहितात किंवा उपहास करतात. ते हे उपजीविकेसाठी करतात, पण आपण प्रभूची सेवा करण्यासाठी जगतो. ते पैसे कमावण्यासाठी इतरांची बदनामी करतात, पण आपण त्या यातना सहन करून प्रभूची साक्षी म्हणून उभे राहिलो की प्रभू आनंदित होतो आणि आपल्यावर आशीर्वाद देत राहतो, आपल्याला उंचावतो. म्हणून लाजू नका, काळजी करू नका किंवा थकू नका, तर नेहमी आनंदित राहा आणि प्रभूची स्तुती करा. प्रभू, या निंदा आणि उपहासासाठी तुझे आभार. मी अशा प्रकारे त्रस्त झालो म्हणून तुझे आभार. त्याची स्तुती करा, आनंदित व्हा. येशूसारखे दुःख सहन करणं किती मोठा सन्मान आहे. तुम्ही हे स्वीकारले की तुम्हाला प्रभूचे विपुल आशीर्वाद दिसतील. ठीक आहे ना? प्रभूला सांगा, प्रभू, मी कधीच दुःखी होणार नाही, निराश होणार नाही किंवा तुझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. माझ्यावर कितीही निंदा किंवा उपहास झाला तरी मी त्यापेक्षा जास्त तुझी स्तुती करीन. हा किती मोठा सन्मान आहे. मी आनंदित आहे आणि मला आनंद वाटतो. मी तुझी महिमा करतो.
त्याबद्दल धन्यवाद. प्रभू, जे माझी थट्टा करतात, तिरस्कार करतात आणि खोटे आरोप करतात, त्यांना आशीर्वाद दे. मी देखील त्यांना मनापासून आशीर्वाद देतो. त्याबद्दल मी तुझी स्तुती आणि आभार मानतो. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.